आपण आता वातपित्त कफाची सर्दी पाहिली. या व्यतिरिक्त आता श्लोक 16 आणि 17 विच्छेदमूत्रांबु वाहने वायुः स्रोतांसी संवृद्ध यत् ऊर्ध्वम् एक. ह्या छर्दी होणाऱ्या या अन्य व्याधीचा परिणाम. आतापर्यंत छर्दी पाहिल्या, दोषाच्या छर्दी आपण ज्या पाहिल्या, दोषवृद्धीने होणाऱ्या छर्दी हे पाहिल्या. मग ते दोषवृद्धी स्वतंत्र असेल, दोषवृद्धी परतंत्र असेल, आमाशय दृष्टी झाली असेल, छर्दी झाली. पण व्याधींचा परिणाम म्हणून होणारी छर्दी की जिथे मूत्रवाहात, उदक वाहात, छेद वाहात, पुरुष वाहात अवरोधून उत्पन्न होणाऱ्या छर्दी अशाही तुम्हाला दिसतात त्याचे वर्णन. म्हणजे एक छर्दी तुम्हाला सांगितले की आमाशयोद्भवा स्वतंत्र, आणि बाकीच्या आमाशयोद्भवा जरी असल्या तरी आमाशयोद्भव व्हायला त्याला संदर्भ कुठेतरी वेगळा आहे, अन्य कुठलं तरी कारण आहे. मूत्रबळ दुष्ट आहे, शिरस्थ अभिघात आहे, किंवा कोष्ठस्थ व्याधी आहे, अशा अनेक कारणांनी तो होणारा व्याधी आहे. म्हणजे प्रमेहात छर्दी होते, त्यानंतर शिकेलीत छर्दी होते, शरीरोष्टोकाला काही छर्दी होते, डोक्यात गाठ जडती छर्दी होते. या सगळ्या छर्दी ते अपेक्षित आहेत. आणि त्यामुळे छर्दी अध्याय असताना फक्त वातपित्त कफारी छर्दीचा आहे असं नाही, तर हा अन्य स्थानातल्या व्याधीचा परिणाम म्हणून सुद्धा आमाशयात उत्क्लेश होऊन छर्दी उत्पन्न होतो असा आहे. आता यासाठी सिद्धिस्थान अध्याय 9 पढ़ा. आता इथे वृद्धी अभियते, शिरसी अभियते आणि बस्तव अभियते. तीन मर्मांचं वर्णन केलं आहे. त्या तीन मर्माच्या अभिहननाची लक्षणं असली आणि छर्दी असेल तर काय समजायचं? ही छर्दी मर्माघातजन्य आहे, संभव असा आहे. म्हणजे शिरशूल आहे, चक्षुविभ्रम आहे आणि छर्दी झाली, शिरस संप्राप्ती आहे. अचानक मृत्यूल झाला आणि छर्दी झाली, संप्राप्ती हा त्याचा परिणाम आहे. उदरशूल आहे, अश्मरी आहे आणि छर्दी झाली, हा परिणाम त्या अश्मरीचा आहे. आणि म्हणून हे जे शिरस अभियते, मन्या अभियते, बस्ती अभियते ही लक्षणं असताना छर्दी झाली तर मर्माघात आहे, संभव संप्राप्तीचा वेगळा आहे. आणि अशा छर्दींचा अभ्यासही आपल्याला शिकवताना हे सगळं शिकवायला लागतं. छर्दी अभ्यास शिकवायला माझं काम संपलं नाही,
अश्वरीतही छर्दी आहे, हृदरोगातही छर्दी आहे, शिरोरोगातही छर्दी आहे. मग शिरोरोगाची छर्दी आणि असं असेल तर संप्राप्ती शिरात आहे आणि मग हा झाला मन्यास्तंभ आणि छर्दी झाला, अभिघात आहे, छर्दी त्याचा परिणाम आहे. या पद्धतीने छर्दीचे अनेक कारणं, अनेक संप्राप्ती, हा अध्याय लक्षणांचा आहे. हा अध्याय लक्षणाबरोबर व्याधींचा आहे, हा दोन्हीचा अध्याय आहे. तेव्हा छर्दी होण्यापूर्वी अन्य व्याधी काय होत्या, काय आहेत, त्याचा परिणाम आहे का? कदाचित अवृतत्व असेल, अपानावृत उदान असेल, कदाचित प्राणावृत उदान असेल, कदाचित व्यानावृत प्राण असेल, या सगळ्यामध्ये छर्दी संभव आहे. तेव्हा छर्दी शिकवताना केवळ अध्याय अधेर होऊन नाही चालणार, तुम्हाला समग्र ग्रंथाचे परिशीलन करून छर्दी शिकवावं लागणार. छर्दी परफोरेशनमध्ये होते, छर्दी ऑब्स्ट्रक्शनमध्येही होते, छर्दी कामनेमध्येही होते, हेपॅटायटिसमध्येही होते, अश्वरीमध्येही होते, प्रवाहिकेतही होते. त्या सगळ्या छर्दी अपेक्षित आहे. लक्षणं म्हणून विविध व्याधींनी होणाऱ्या छर्दी अपेक्षित आहे. त्यांची चिकित्सा त्या त्या स्थानानुसार करायची. हा सगळा विषय आपल्याला यात कव्हर करायचा, कारण हे अध्याय हा लक्षणांचा आहे. छर्दी लक्षण आणि छर्दी व्याधी या सगळ्यांचा मिळून आहे. आणि यात विषांचाही संदर्भ तुम्हाला करावा लागणार आहे. ग्रंथकारांनी हेतू सांगताना दोषाने सांगितले, दोषा पलीकडचे हेतू तुम्हाला स्वीकारायचे आहेत, ते करायचे. निबंधेश पृथक विधेय असा जो त्याच्यात आलेला आहे श्वासामध्ये, की बाहेर निबंध आहे तरी श्वास होऊ शकतो. याच पद्धतीने अन्य व्याधीत संप्राप्ती कुठे असेल तरीही छर्दी होऊ शकते. प्रत्येक व्याधीत छर्दी होणार आहे. पाणवीत छर्दी आहे, श्वासात छर्दी आहे, रक्तपित्तात छर्दी आहे, ज्वरात छर्दी आहे, सगळीकडे छर्दी आहे. मग ती कशी सांगायची आपण? ही आवर्जून सांगितली पाहिजे की छर्दी म्हणजे फक्त दोषाची छर्दी ही दोषजच आहे, पण त्यांना प्रकोप करणारं परतत्व कारण शिरस्थ आहे, बस्तिस्थ आहे, कुक्षिस्थ आहे, अन्य कुठला, हा विचार आपण मांडला पाहिजे. कदाचित आवृत वायू असेल, अपानावृत उदान असेल, तोही सांगितला पाहिजे. मग त्यासाठी आवृत वायूमध्ये कुठे कुठे छर्दी होऊ शकते तोही मांडणी आपण केली पाहिजे. खरं तर हे काम यापूर्वीच व्हायला पाहिजे. असं छर्दी लक्षणांची कारणं मग ती तपासायची कशी, त्याला आलय लक्षणं काय असतील, अपानावृत उदान असेल तर छर्दी लक्षणं काय होतील, अपानावृत उदान असेल तर लक्षणं अमुक अमुक होतील. हे असं स्वच्छ चित्र करून शिकवलं पाहिजे आपण. पण तसं आपण शिकवत नाही. आता आपण छर्दी अध्याय, छर्दी वातपित्त कफ या छर्दी आणि तुमची एक संधिपातिक छर्दी आणि मानस छर्दी, ठीक आहे. हे दोषीचे प्रकार आहेत. या दोषीच्या प्रकारात सगळ्या छर्दी बसवायच्या, स्वतंत्र, परतंत्र आणि दोषी. जसं आपण कियंत शीर्षेमध्ये पाहिलं, हृदरोग 5 सांगितले, अधिष्ठान वेदाने किती होतील ना, त्यामुळे डेव्हलप करायचे. त्याचप्रमाणे छर्दी व्याधी भेदाने अनेक होतील. प्रत्येक व्याधीत छर्दी आहे. अगदी निबंध झाला तरी छर्दी आहे, प्रवाहिका झाली तरी छर्दी आहे, विशेषिका झाली तरी छर्दी आहे, अश्वरी झाला तरी छर्दी आहे, मूर्त उच्च झाला तरी छर्दी आहे, ऊन लागलं तरी छर्दी आहे. या सगळ्यांचा तुम्हाला समावेश या अध्यायात करून हा अध्यायाचा विस्तार करायचा. म्हणजे छर्दी अध्याय हा नव्याने तुम्हाला असा एलॅबोरेट करायला लागणार आहे. वेगवेगळ्या कारणाने शास्त्रीय पद्धतीने नच अनालोचिता कमहा, शास्त्राला बाधा न येऊ देता या सगळ्या छर्दींचं वर्णन आपण करायचं. ते अद्यापर्यंत कुणीही केलेलं नाही. ते आपण शास्त्राधारे करायचे. प्रत्येक लक्षणात होणारी छर्दी, व्याधीत होणारी छर्दी ती आपण लिहायची, ती शिकवायची. नाही तर आपण या शास्त्रावरती अन्याय करतो असं होईल. आपण अभ्यासही करीत नाही आणि लिहित नाही. तर या पद्धतीने अभ्यास करून छर्दीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला विद्यार्थ्यांपुढे सांगता आले पाहिजे. आणि
आणि नाही तर आपण न्यूनगंडाने पछाडला जातो. आमच्या शास्त्रात नाही. उदाहरणार्थ माझ्याकडे 2 पेशंट, लक्षण त्यांचं चालल्यावर दम लागतो एवढंच लक्षण. चालल्यावर दम लागतो पण चेस्ट नॉर्मल आहे, ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, कार्डियक प्रॉब्लेम काही नाही, पण चालल्यावर छाती एक दम भरून येतो. तर त्या पेशंटला विचारलं मी, तुम्हाला डायबिटीज आहे का? हो म्हणाले आहे. डायबिटीजमध्ये श्वास लागणं हे पहिलं लक्षण प्रेझेंटेशन. चालल्यावरती दम लागणं हे पहिलं प्रेझेंटेशन आहे डायबिटीजचं. मी ज्यावेळेला पेशंटला फॉलोअप डॉक्टरकडे जायला सांगितलं की तुम्हाला डायबिटीजमुळे होतं हे, ते म्हणतो त्याचा काही संबंध नाही, बघायचं पण त्याचाच संबंध आहे, आधी जाऊन तपासून या आहे का डायबिटीज. एका पेशंटला डायबिटीज आहे माहीत नव्हतं पण त्याला दम होता. शंका आली, वय पाहिलं, परिस्थिती पाहिली, पण आहार विहार पाहिला, म्हटलं तुम्हाला जरा एकदा लगेच तपासून या, ब्लड शुगर करून या. डायबिटीज पॉझिटिव्ह आहे. जसे डायबिटीज मेंटेन केला, शुगर लेवल मेंटेन, तसं दम लागणं कमी झालं. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. नाही तर आपण चुकीच्या गोष्टी करायला लागतो. मग पेशंटला देतो, औषध देतो, पेशंट बरा होत नाही, आपल्याला समाधान असतं. पण हे असं होतं कामा नये. तेव्हा आपलं ज्ञानाच्या मर्यादा कक्षा वाढवत गेलं पाहिजे. आणि सगळ्यांचा समावेश या चर्चेमध्ये आपल्याला करायचा आहे. अन्य व्याधी होणारा एखादी व्याधी निदान होते रोगार्थकर, त्याचा विचार आपल्याला करायला लागतो. इथे टिपकं गेलं नाही आहे. इथे फक्त 2 वाक्य तरी सांगितलं, विट स्वेद वाहनी श्रोतांशी रुद्र, एवढंच सांगितलं. पण आपल्याला तो वर्णन करायचं. शिरशेर येते आपल्याला वर्णन करायचं. मृत्यू झाला, छर्दी होणारा आपल्याला वर्णन करायचं. विद्रकी झाला, छर्दी होणार आपल्याला वर्णन करायचं. अश्वरी झाला, छर्दी आपल्याला वर्णन करायचं. यकृत वृद्धी झाली, जॉन्डिस झाला, आपल्याला वर्णन करायचं. देवी स्टोन झाला, छर्दी होते, आपल्याला वर्णन करायचं. या सगळ्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. कारण ग्रंथ प्रत्येक गोष्ट लिहित नाही. काही हेतुभूत असतं आपल्या आधी, ते छर्दी करतात. आम्ही 5 छर्दी सोडून मोकळं होतो. लिटरली आपण अन्याय करतोय विद्यार्थ्यावरती. हा विस्तार आपण करायचा. चल पुढचा अध्याय विसर्पाध्याय. आता विसर्पाध्याय वाचण्यापूर्वी त्रिशोती अध्याय काढा. इथे कुठं विसर्ग? यस्य पित्तं प्रकुपितं सरक्तं त्वचि सर्पति शोकं सरागं जनयेत् विसर्पस्तस्य जायते. विसर्प हा शोध, रक्तवृष्टी आहे. मूळ अध्यायामध्ये एकविंशो अध्याया अथा तो विसर्पचिकित्सितं व्याख्यास्यामः. इति स्मः भगवान् अत्रेयः. कैलासे
पूर्वाध्याये छर्दी वेग विघातात विसर्पाण उत्पत्ते छर्दी अनन्तरं विसर्पस्य चिकित्सितम् उच्यते। छर्देश्च रक्तदूषकत्वं विधिशोणितीय छर्दे वेग प्रतिघातात सूत्रस्थान अध्याय 28। बघ काढून बघ. चोवीस विदेश होण्याची हा कुठला 28 आहे. 28 अजून काय सुटी असेल मग हां विविधाशे रक्त प्रदर्शन जारी रक्त प्रदर्शन फक्त व्हॅल्यू दिली त्यात व्हॅल्यू दिली